सो हे गाईज वेलकम टू द न्यू व्हिडिओ. तर आज आपण आपलं जे न्यू DJI गिम्बल आहे त्याचा आपण अनबॉक्सिंग व्हिडिओ आज बनवणार आहोत. तर आपण जे व्हिडिओ ह्याचा बनवणार आहे त्याचा मेन उद्देश आहे की जे बिगिनर्स जे व्हिडिओ क्रिएटर आहे जे सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे शूट करतात आपल्या आयफोन वगैरे अँड्रॉइड फोननं, जे DJI गिम्बल्स आहेत ते मी खूप सारे प्रोडक्ट वापरतो. जसं की आता या माझ्या हातामध्ये जे आपलं DJIचं माईक आहे ते पण आपलं DJI कंपनीचं आहे आणि त्याच्यानंतर आपले खूप सारे ॲक्सेसरीज आहेत जे मॅक्सबुक ते पण DJIचे आहेत. तर आज आपण जे अनबॉक्सिंग व्हिडिओ करणार तर चला तर आपण ते अनबॉक्सिंग व्हिडिओ करूया. चला. सो गाईज, तर हे आहे आपला DJI Osmo मोबाईल 7. ह्याच्यामध्ये अजून एक व्हर्जन येते जे की 7P आहे. त्याच्यामध्ये थोडंसं एक्सटेन्शन म्हणजे काय, इथून जे आपलं जे माउंट आहे ते थोडंसं वर येते. तर त्याच्यामध्ये थोडंसं ह्याच्यामध्ये त्याचं कम्पॅरिझन व्हिडिओ मी एक अलग करून टाकेल. तर फर्स्ट आपलं पॅकेजिंग बघू शकता. इथं जे क्लिप होती काढायची ते आपण आधीच अनबॉक्सिंग केलेलं आहे. तर फर्स्ट आपण याला ओपन करूया. फर्स्ट आपण ओपन केल्याच्या नंतर आपल्याला लेफ्ट साईडला एक बॉक्स आहे. या बॉक्समध्ये आपल्याला एक चार्जिंग केबल आहे, एक C to C चार्जिंग केबल आहे आणि त्याच्यानंतर आपल्या फोनला माउंट करायसाठी हे आहे आपल्या फोनला अटॅच करायसाठी क्लिप जी की आपल्या गिम्बलला अटॅच होते. तर आणि आपलं जे मेन आहे याच्यामध्ये अजून एक फर्स्ट म्हणजे मॅन्युअल गाईड आणि आपल्याला एक सुंदर पॅकेजिंग मध्ये आपल्याला आपला DJI Osmo गिम्बल भेटते. हे आपल्याला एक मस्त एकदम भारी बॅग मध्ये येते जी की आपल्याला हँडल करायला एकदम कॅरी करायला इझी येते. आणि हिअर्स युअर फर्स्ट लुक. आणि याच्यावर आपल्याला एक जॉयस्टिक, एक रोटेटिंग बटन आणि एक रेकॉर्ड बटन, त्याच्यानंतर एक मोड बटन आणि इथूनच आपल्याला इथं बघू शकता तुम्ही इथूनच आपल्याला ऑन आणि ऑफ करायचं आहे. लेफ्ट साईडला जे आहे आपल्याला झूम इन अँड झूम आउटचं बटन दिलेलं आहे आणि इथे एक आपल्याला चार्जिंगसाठी एक केबल आहे त्यासाठी. आणि साईडला फर्स्ट आपण याला ओपन करूया. ओपन करणं एकदम इझी आहे. जस्ट अँड इट इज बघू शकता डायरेक्ट आपण त्याला वरी केलं की ते ऑन होऊन जाते. आणि सेम याच्यामध्ये आपल्याला मोड आहे. फर्स्ट आपण आपल्या फोनशीला कनेक्ट करून घेऊया. आपला जो आहे OnePlus आणि हे बघा ही क्लिप जी की आपल्याला इथं जे आपल्याला एक स्टिकर दिलं आहे कॅमेऱ्याचं, जे की आता असेल इथं इकला सोडून आपल्याला कॅमेरा अटॅच करायचा आहे जेणे की कॅमेरा आपला इकला सोडून राहिला पाहिजे. तर त्याच पद्धतीनं आपण याला आणि हे एकदम पिचोपिच मध्ये बघू शकता. ओके, as this center on the phone. देन इथे एक आपल्याला सिम्बॉल दिलेला आहे जी की ते मॉड्यूलवर तुम्ही बघितला पत्ता लागेल तुम्हाला. सिम आणि डायरेक्ट आपल्याला कनेक्ट. ओके, आणि जसंही आपण याला सरळ करा ऑटोमॅटिकली स्टँड. आता हे आपलं जे आहे ऑन्टो लॉक सिस्टम मध्ये आहे जे की आता आपल्याला मोड्स याच्यावर आपल्याला 4 मोड आहेत. इथं बघू शकता इथं आपल्याला मोड शो करत आहे. हे जे मोड आहे की आपल्याला आता 4 डिग्री ऑलवेज रोटेटिंग म्हणजे हे आपल्याला फक्त लॉक होईल. जसं जेवढं आपण केलं हे लॉक. त्याच्यानंतर सेकंड मोड आहे जे की आपल्याला मला मी इथं दाखवतो जे की स्लाइड, कारण की आपला आता वर्टिकल व्हिडिओ शूट होत आहे तर त्यामुळे हे फक्त ओपन अँड क्लोज होईल. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड मोड आहे जे की आपल्याला कोणत्या पण डायरेक्शन मध्ये शूट करायसाठी हेल्पफुल राहील. सेकंड मोड आहे आपल्याला खूप सारे बघितलं असेल तुम्ही, जर आता आपण एखादा ऑब्जेक्ट शूट जसं की बाबासाहेबला आपण शूट करायला तर आता जसं की आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकता तुम्ही व्हिडिओ मोडमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, सेम याला फिरवायचं ऑब्जेक्टला त्याच जागी, पण आपला जो मोबाईल आहे तो 180 डिग्री रोटेट होईल. सेम
आपल्याला जेव्हा आता जे अनबॅलन्स झालेलं आहे तर आपल्याला याच्या मागे आपल्याला एक बटन दिसतो, त्याला आपण डबल टॅप जसंही करू त्यात बघू शकता तुम्ही. मी त्याला डबल टॅप केले. हे आता जस्ट गो अँड थ्रो ऑन लोकेशन. आपल्या स्टेबलाइज टाइम पॉईंटवर तो आलेला आहे. सेकंड मोड आहे याच्यामध्ये, हे आहे अप डाऊन मोड. आणि इथून आपल्याला डबल बघू शकता, हे जे बटन रोटेटिंग याला आपण डबल टॅप केला तर डायरेक्ट लँडस्केप मोडमध्ये येईल. लँडस्केप मोड आपल्याला म्हणजे बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ शूट करायसाठी. आणि काही आपण याची स्टेबिलिटीची व्हिडिओ काही आपण लगेच शूट करूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. चला. सो हे गाईस, तर आपण जे सिनेमॅटिक व्हिडिओ शूट केले आहेत ते तुम्ही बघितलाच. कसे झाले आहेत ते पण कमेंट करा. आणि तुम्हाला या व्हिडिओतून आय होप तुम्हाला खूप काही शिकायला भेटला असेल. तर असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. अजून मी सिनेमॅटिक व्हिडिओ बनवत राहणार आहे. तुम्ही जर काही मागले व्हिडिओ बघत असेल तर मी विदाऊट गिम्बल ते व्हिडिओ शूट केला आहे. पण आता जे आपण गिम्बल मागवलं आहे आता खूप सारी क्वालिटी झालं, इम्प्रूव्हमेंट, पॅन वगैरे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. ते तुम्हाला समोर माझ्या सिनेमॅटिकमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर आय होप तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटू अजून एका नवीन ब्लॉगमध्ये, एक्सप्लोर व्हिडिओजमध्ये आणि अनबॉक्सिंग व्हिडिओजमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय श्री महाकाल.